मंडळी, वास्तुशास्त्रानुसार अशा काही खास वस्तू आहेत ज्या आपण घरात ठेवल्या तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा होते, अर्थात पैशाची कमतरता कधीही भासत नाही. कोणत्या आहेत मग त्या वस्तू? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, तुमच्यापैकी 80% लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले आहे, म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला आता वळूया श्रीमंत करणाऱ्या 7 वस्तूंकडे. वास्तुशास्त्रानुसार वास्तुतज्ञ काही खास मूर्ती घरात ठेवण्याचा सल्ला देतात. या मूर्ती घरात ठेवल्याने नोकरी व्यवसायात प्रगती होते, घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. श्रीमंतांच्या घरात जर तुम्ही सहज डोकवलात ना, तर यापैकी एकतरी वस्तू त्यांच्या घरात तुम्हाला निश्चितपणे आढळते. आता तुम्ही म्हणाल, चला काहीतरी काय सांगताय, अशा काही वस्तू घरात ठेवल्याने कशी बरं भरभराट होऊ शकते? प्रश्न अगदी बरोबर आहे, पण वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेशी असतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते. जसं की रोपं असतील, काही वेली असतील, काही खास झाडं असतील, किंवा काही यंत्रसुद्धा आपण म्हणू शकता, जसं लक्ष्मी यंत्र असेल, श्रीयंत्र असेल. या गोष्टी घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता वाढते. त्याचबरोबर ज्या नकारात्मकता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्यामध्ये बंद पडलेली घड्याळं, भंगार सामान, तुटलेल्या वस्तू, अडगळीत ज्या आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात ना, त्या सगळ्या गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. घरातली नकारात्मक ऊर्जा निघून गेली आणि सकारात्मक ऊर्जा वाढली की आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा निर्माण होते आणि आपल्या हातून काही चांगल्या गोष्टी घडतात, ज्यामुळे आपली परिस्थिती बदलते. आता त्या वस्तूंकडे वळूया ज्या आपली परिस्थिती बदलवतात. त्या वस्तूंपैकी पहिली वस्तू म्हणजे गजमूर्ती, अर्थात गजमूर्तींची जोडी, हत्तीची मूर्ती. हत्तीला माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे. हत्ती भरभराटीचं लक्षण आहे. हत्ती प्रगती दाखवतो आणि म्हणूनच घरात हत्तीची मूर्ती ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते, उत्पन्नामध्ये वाढ होते. हत्तीला संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी हत्तीची मूर्ती घरात ठेवावी. तुम्ही अनेक मोठमोठ्या दुकानांमध्ये पाहिलं असेल की एक गजमूर्तीची जोडी अगदी काउंटरवरच ठेवलेली असते. नसेल पाहिलं तर आजपासून जरा निरीक्षण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हत्तीच्या मूर्तीला किती महत्त्व आहे. ही हत्तीची मूर्ती तांब्याची असू शकते, पितळीची असू शकते, पण ही मूर्ती कमाल करते. त्यानंतरची मूर्ती म्हणजे कासवाची मूर्ती. आता ही कासवाची मूर्ती सुद्धा पितळेची, तांब्याची किंवा चांदीची असू शकते. भगवान श्रीहरी विष्णूंचा दुसरा अवतार अर्थात कुर्मा अवतार होता, जो कासवाचा अवतार होता. त्याचं प्रतीक म्हणून कासवाची प्रतिकृती घरात ठेवणं शुभ मानलं जातं. प्रत्येक मंदिरात कासव असतं हे वेगळं सांगायला नकोच. भगवान विष्णूंचा निवास जिथे असेल तिथे माता लक्ष्मीचाही निवास असतो हे उघडच आहे. माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरात धातूपासून बनवलेलं कासव ठेवलं जातं. वास्तुशास्त्रानुसार कासवाची मूर्ती घरात ठेवल्याने व्यवसायात वृद्धी होते. त्यानंतरची मूर्ती म्हणजे कामधेनूची मूर्ती. पौराणिक कथांमध्ये कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय मानली जाते. कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा जर तुम्हाला दीर्घकाळापासून जीवनातील काही भौतिक गोष्टींची उणीव भासत असेल तर घरात कामधेनूची मूर्ती ठेवावी. त्यानंतरची मूर्ती म्हणजेच पिरॅमिड. मग ते क्रिस्टलचं असू द्या किंवा धातूचं असू द्या, पिरॅमिड सुद्धा घरात अनेक प्रकारचे फायदे करून देतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात पिरॅमिड ठेवल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसंच जर स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर राहत्या घरात क्रिस्टलचं किंवा धातूचं पिरॅमिड ठेवा. त्यामुळे तुमचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न सुद्धा लवकर पूर्ण होईल. घरात क्रिस्टल पिरॅमिड ठेवल्याने माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. त्यानंतरची मूर्ती म्हणजे घुबडाची मूर्ती. ऐकून जरा आश्चर्य वाटलं ना? घुबडाची मूर्ती ठेवायला सांगताय घरात? काहीतरीच काय. पण मंडळी, करोडपती लोक आपल्या घरात घुबडाची प्रतिकृती नक्की ठेवतात, कारण घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन आहे. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. असं म्हणतात की घुबडावर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो. म्हणूनच श्रीमंत लोक आपल्या घरात घुबडाची मूर्ती सुद्धा ठेवतात बरं का. त्यामुळे उत्पन्न झपाट्याने वाढतं आणि मालमत्ता खरेदी करण्याची संधीही मिळते असं मानलं जातं. त्यानंतरची मूर्ती म्हणजे अर्थात आपली गणपती बाप्पाची मूर्ती.
ही मूर्ती आपल्या देवघरामध्ये असतेच असते. श्रीमंत लोकांच्या घरात स्वागत कक्षेतच गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेली दिसते. यामागचं कारण म्हणजे गणपती बाप्पा सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, पूजनीय आहे. त्याच्या मंगलमय अस्तित्वानेच बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही आणि त्याच्या उपस्थितीने सगळी कार्य निर्विघ्न पार पडतात. आर्थिक लाभासाठी एक खास मूर्ती असते, ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती. श्रीमंत लोकांच्या घरामध्ये लक्ष्मीची मूर्ती असते, मात्र ती दर्शनीय भागात न ठेवता कपाटाजवळ, तिजोरीजवळ किंवा देवघरात असते. तिची नित्यनेमाने पूजा सुद्धा केली जाते. जर लक्ष्मीची मूर्ती तुम्ही घरात ठेवणार असाल तर तिची पूजा रोज होणं गरजेचं आहे. ज्यांना ही मूर्ती घेणं शक्य नाही त्यांनी देवघरात रोजच्या पूजेत लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवले तरी सुद्धा मोठा लाभ होतो. मंडळी, जेव्हा आपण कष्ट करतो, प्रयत्न करतो आणि तरीही आपल्याला यश भेटत नाही, तेव्हा वास्तुशास्त्राचे काही उपाय करून बघायला काहीच हरकत नसते. आणि म्हणूनच या सगळ्या मूर्ती नाही, पण यातली कुठलीही एक मूर्ती तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच ठेवू शकता. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.